नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही बघू शकता आज आपण मस्त अगदी टम्म फुगणारे आणि न बिघडणारे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हे बघा पापड किती सुंदर दिसतायत ते आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत। यासाठी मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा सर्वात आधी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर साबुदाणा भिजेपर्यंत साधारणपणे 1 कांडभर पाणी राहील एवढं पाणी घालून 6 ते 7 तास भिजून घ्यायचा आहे। आता 7 तासानंतर हा भिजलेला आहे। आता मी साधारणपणे 1 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाट्या, ह्याप्रमाणे 2 वाट्या साबुदाण्यासाठी 8 वाटी पाणी घातलेलं आहे। कमी वाटलं तर नंतर गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो। आता हे 8 वाटी पाणी घेतलेलं आहे। ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला छान उकळी आणून घ्यायची आहे। आता पाणी उकळेपर्यंत मी तुम्हाला साबुदाणा दाखवते। अगदी मस्त भिजलेला आहे, अगदी टपोरा झालेला आहे। आता पाणी देखील उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता याला बबल्स यायला याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे। पाण्यामध्ये बबल्स आले की समजून घ्यायचं पाण्याला उकळी आली आहे। आता साबुदाणा सर्वात आधी मोकळा करून मग ह्या पाण्यामध्ये घालायचा आहे। एकदम घालायचा नाही, कारण उकळीचं पाणी आपल्या हातावर उडू शकतं। त्याच्यामुळे साबुदाणा सर्वात आधी मोकळा करून मग चमच्याच्या साहाय्याने ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर मागचा आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण साबुदाणा न शिजवता पापड बनवले होते। ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर हे असं ढवळत राहायचं, म्हणजे हा साबुदाणा बेसला चिकटणार नाही किंवा याचा असा घट्ट गोळा वगैरे होणार नाही। त्याच्यामुळे चमचा हा सतत चालवायचा आहे आणि होईल तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण हे शिजवणार आहोत ते भांडं जरा जाड बेसचं घ्यायचं आहे, त्यामुळे हे खाली बेसला लागणार नाही। तर हा चमचा कंटिन्यूअस असा हलवत राहायचा आहे। सध्या तरी आपण 1 वाटीला 4 वाटी याप्रमाणेच पाणी घातलेलं आहे। पापड होईपर्यंत आपण बघूया किती लागणार ते। आता 3 बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे आहे आणि साधारणपणे याचा लांब खीस करून घ्यायचा आहे। ताटामध्ये देखील मी पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे बटाट्याचा खीस काळा पडणार नाही। तर ह्या पद्धतीने 3ही बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि खिसणी फक्त एका डायरेक्शनमध्येच घ्यायची आहे, वरून खाली घ्यायची आहे, परत खालून वर रिव्हर्स घ्यायची नाहीये। आता याला चकाकी यायला सुरुवात झालेली आहे। ह्याला चकाकी आली म्हणजे आपला साबुदाणा शिजायला सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी साबुदाणा शिजलेला आहे, पण अजूनही याच्यामध्ये बरेचसे दाणे व्हाईट दिसतात। जोपर्यंत पूर्ण साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। आता मला हे आणखी थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतंय, म्हणून मी 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अजून 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे टोटल आतापर्यंत आपण 9.5 वाट्या पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता साबुदाणा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला दिसतोय, आधेमध्ये थोडेसे दाणे व्हाईट दिसत आहेत। तर जोपर्यंत पूर्ण दाणे व्हाईट होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि हे चिली फ्लेक्स आहे। तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता। तुम्ही जर जिरं खात असाल तर ह्याच्यामध्ये जिरं देखील घालू शकता। आणि सर्व साबुदाणा शिजल्याच्या नंतर चिली फ्लेक्स घालायचं आहे, म्हणजे पापड खूप लाल होत नाही। आणि सगळं शिजून झाल्यानंतरच बटाट्याचा खीस देखील घालायचा आहे, कारण बटाट्याचा खीस आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही। तो जर गाळ झाला तर या साबुदाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला तसं अजिबात करायचं नाहीये, कारण आपल्या पापडामध्ये हा साबुदाण्याचा खीस असा उठून दिसायला हवा। तर ऑलमोस्ट आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आलाय, पूर्ण साबुदाणा देखील ट्रान्सपरंट झालाय। बाटली घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघायचं, हे कुठेही असं पसरलेलं नाहीये, म्हणजे हे पापडी घालण्यासाठी योग्य झालेलं आहे। आता मी एक पॉलिथिन घेतलेला आहे आणि याला साधारणपणे 2 तास थंड करून घेतलेलं आहे। हे गरम अजिबात घालायचं नाही, थंड झाल्याशिवाय याचे पाळी पापड अजिबात बनवायचे नाही आणि यालाच पळीच्या साहाय्याने अशी पळी फिरून थोडंसं पातळसर करून घ्यायचं।
कारण तुम्ही जर गरम गरम घातलं तर हे पॉलिथिनला चिटकेल, पापड निघणारही नाही, पॉलिथिन पण खराब होईल आणि तुमचे पापडाचं जे बॅटर आहे ते पूर्ण वेस्ट होऊन जाईल। तर ह्याच पद्धतीने हे बॅटर असं पॉलिथिनवर घालून मग व्यवस्थित पसरवायचं आहे। ह्या पापड्या खायला खूप छान लागतात। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पळीनी बॅटर टाकल्याच्या नंतर पळीनी त्याला अगदी कंपल्सरी पळी त्याच्यावरून फिरून त्याला पातळ करायचं आहे, नसता तुमचे पापड खूप जास्त जाड होतील। आणि एक 5 ते 6 तासानंतर ही पापडी उलटवून टाकायची आहे। आणि तुम्ही जर खूप जास्ती पातळ केल्या तर हे पॉलिथिनला चिटकून बसेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हे बॅटर रेडी झालं असं समजायचं नाही, कारण साबुदाणा जर शिजला नाही तर ह्या पापडाचे तुकडे देखील होऊ शकतात। आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप पातळ जर घातले तरी देखील याचे तुकडे होऊ शकतात। तर तुम्ही बघू शकता 2 दिवस वाळल्यानंतर हे पापड किती सुंदर झालेत, कुठेही तुकडे पडलेले नाहीत, एकदम पातळ झालेले आहेत, छान फुगलेले देखील आहे। मी तुम्हाला दाखवतेय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीला देखील एकदम छान झालेले। तर रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला देखील विसरू नका। तर आता पापड तर बनून तयार आहे, मग वाट कशाची बघायची, आता पापड तळून बघायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी मस्त फुगलेले आहेत, कुठेही तुकडे वगैरे पडलेले नाहीयेत। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।